राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह। राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांची सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेलांना नोटीस। निवडणूक प्रक्रिया संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा। उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का बसणार। ऑपरेशन टायगर 3 वर थांबणार नाही, ऑपरेशन सुरूच राहणार, उदय सामंत यांचा मोठा दावा। चेंबूर झाड दुर्घटनेप्रकरणी उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट। कंत्राटदार कंपनीला 5 लाखांचा दंड। झाडांची सुरक्षितता, दुर्घटना टाळण्यासाठी नव्या एसओपीचे आदेश। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आज महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री भरत गोगावलेंमध्ये होणार चर्चा। येत्या 5 ते 6 दिवसात निर्णय होण्याची शक्यता। आमिर खानकडे लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का? मंत्री नितेश राणेंचा सवाल। गोपीचंद पडळकरांचाही राणेंच्या सुरात सूर। एल निनोचा प्रभाव वाढल्यानं राज्यावर चिंतेचे ढग। आठवडाभर राज्यामध्ये पावसाची चिन्ह नाहीत। 20 जुलै नंतरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता। देशामध्ये महागाईनं लक्ष्मण रेषा ओलांडली। किरकोळ महागाई दर पोहोचला 4.38%वर। सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण आणखी वाढण्याची शक्यता। एलिफंटा बेटावरील दुकानांना हटवण्याची प्रक्रिया सुरू। दुकानांना अनधिकृत असल्याची नोटीस। स्थानिकांकडून भाडं भरण्याची कबुली। जेजुरी नगरीचा निरोप घेऊन माऊलींची पालखी आज वाल्हे गावाकडे निघणार। अवघड रोटी घाट पार करून आज तुकोबांची पालखी गवळ्यांची उंडवडीमध्ये विसावणार, तर सोपान काकांच्या पालखीचा आज निंबूतमध्ये मुक्काम। बद्रीनाथ मंदिरातील देणगी गैरव्यवहार प्रकरणात निलंबित कर्मचाऱ्याला बेड्या। सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक चौकशीच्या आधारे पोलिसांची कारवाई। भारत आणि इंग्लंड संघात आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात। विराट, रोहित आणि बुमराहचं कमबॅक। आयर्लंड इंग्लंड विरुद्धची T20 मालिका गमावल्यानंतर चित्र पालटणार का, याकडे लक्ष।